लॉजवर नेलेली गर्लफ्रेंड अंतिम भाग 4. हे बघ मित्रा, माझा प्लॅन शांतपणे ऐक, मनीष म्हणाला. मग मनीषने विनीता स्वीटीला सुरक्षितपणे डेटवर घरी कसे न्यायचे तो प्लॅन सांगितला. ते ऐकून विनीत अक्षरशः उडालाच. आहे की नाही धमाकेदार प्लॅन, विनीतने विचारलं. पण मनीष, यामध्ये रिस्क खूप आहे यार. विनीतला मनीषचा प्लॅन आवडला होता, पण तरी भीती वाटत होती. कसली रिस्क? अजिबात नाही. उलट सगळ्यात सेफ जागा हीच आहे, तुझं घर. तू स्वीटीला या प्लॅनसाठी तयार कर. 1-2 दिवसातच कामाला लाग. ओके बॉस, आनंदाने विनीत म्हणाला. बघ, लॉजपेक्षा घरच बेस्ट राहील. कसलाच पुरावा राहणार नाही की कसला टेन्शन नाही, मनीष म्हणाला. स्वीटीला डेटवर नेण्याच्या कल्पनेने विनीत खूप खुश झाला. तो स्वीटीला भेटला. काय हे डार्लिंग, आपल्याला भेटायला किती आणि काय करावं लागतं? हो गं स्वीटी, पण काय करू? बायकोपासून लपवून अफेअर करायचं तर या गोष्टी कराव्या लागतात ना. नाहीतर काय, एक तर फक्त दिवसाच आपण बोलू शकतो. रात्री तुझा फोन बंद असतो. मग रात्री मला तुझ्याशी काहीच बोलता येत नाही. रात्री तुला मी किती मिस करत असते, लाडाने स्वीटी म्हणाली. सॉरी स्वीटी, पण आता तेवढं करावं लागेल. बायको मोबाईल चेक करत असते, त्यामुळे मी संध्याकाळी ऑफिसमधून निघाल्यावर माझा सिक्रेट फोन बंद करतो आणि घराजवळच्या हनुमान मंदिराच्या पुजाऱ्याकडे ठेवायला देऊन घरी जातो. सकाळी कामावर येताना हा फोन पुन्हा घेतो. मग दिवसभर तुझ्याशी बिनधास्त बोलतो. या सिक्रेट फोनमुळे बायकोला काहीच कळत नाही. तुझी आयडिया भारी आहे, पण आपण कुठे डेटवर कुठे फिरायला जायचं? आपली रोमॅन्टिक डेट माझ्याच घरी होईल. काय स्वीटी किंचाळली, तुझ्या घरी? अरे का वेड लागले का? इथे माझ्याशी बोलण्यासाठी दुसरा सिक्रेट फोन घेतला आहेस आणि घरी तुझ्या बोलवतोयस? स्वीटीने आश्चर्याने विचारले. डार्लिंग, एक तर आधी माझा प्लॅन, माझा मित्र आहे ना मनीष. कोण मनीष? आपल्याच कंपनीत पण दुसऱ्या ब्रांचमध्ये असतो. हां, त्याचं काय? तू त्याच्यासोबत माझ्या घरी यायचं. मी तुमच्या दोघांची माझ्या बायकोबरोबर ओळख करून देणार. हा माझा मित्र मनीष, ही त्याची गर्लफ्रेंड स्वीटी. हे दोघे लग्न करणार आहेत वगैरे. काय? कोणाची गर्लफ्रेंड बनवतोय? ही काय फालतूगिरी? स्वीटी चिडून म्हणाली. अगं चिडू नकोस, एक तर आधी पूर्ण प्लॅन. बायकोला फक्त असं भासवणार की तू मनीषची गर्लफ्रेंड आहेस. बायकोला त्याचा काही प्रॉब्लेम नसेल. तू फक्त मनीषची गर्लफ्रेंड बनून घरी यायचं. बायको तुमचा पाहुणचारच करेल. मग पुढच्या वेळेला बायको घरात असताना तुम्ही दोघांनी यायचं. मग आपण दोघे बेडरूममध्ये आणि मनीष हॉलमध्ये थांबेल. नंतर जाताना तुम्ही दोघांनी जायचं. बायकोला जराही संशय येणार नाही. हे तर खूप विचित्र आहे, पण असं का? स्वीटी म्हणाली. आपलं रिलेशनशिप लपवून ठेवण्यासाठी हा प्लॅन आहे. तुझ्याबद्दल समजलं तरी तू मनीषची गर्लफ्रेंड आहेस असाच वाटेल. माझ्यावर संशय तर येणारच नाही. उलट मी मित्राला त्याच्या गर्लफ्रेंडला मदत करतो हे बायकोला वाटेल. म्हणजे ज्या ज्या वेळेला आपल्याला डेटवर जायचं असेल तेव्हा माझ्या घरी तू आणि मनीषने यायचं. मनीष बाहेर हॉलमध्ये थांबत जाईल आणि तू आणि मी बेडरूममध्ये. बापरे, भारी डेअरिंग आहे ही. पण तरी समजा तुझी बायको अचानक घरी आली तर आली, काय फरक पडणार आहे? बिल्डिंग खाली CCTV कॅमेरे आहेत. ती आल्याचं दिसताच हॉलमध्ये बसलेला मनीष आपल्याला सांगेल आणि आपण दोघे लगेच बेडरूममधून बाहेर येऊ. डोळा मारत विनीत म्हणाला. हा प्लॅन तर झक्कास आहे, पण दुसरा कोण भेटला नाही का? मनीषची नकली गर्लफ्रेंड बनवते मला. अगं तुला कुठे काय करायचं आहे? फक्त नाटक तर करायचं आहे. आणि कसाही असला तरीही मनीषचीच आयडिया आहे. त्याच्या मदतीशिवाय कसं शक्य होणार? हां, पण तरी लॉज बरं वाटतं यार. नाव पण काढू नको लॉजचं, लफडी होतात. आधार कार्ड द्या, नाव, पत्ता, फोन नंबर द्यावा लागतो, म्हणजे पुरावा राहतो. बरं ठीक आहे. कधी करूया आपला प्लॅन? पहिल्यांदा बायको घरी असताना तुम्ही दोघांनी माझ्या घरी यायचं. बायकोची ओळख होईल. नंतर काय, बायको बाहेर जातच असते तेव्हा मग तू मनीष बरोबर घरी यायचं. मग आपली पुढची मज्जा. चल, खूप नॉटी आहेस तू. दोघेही हसायला लागले. अगं शनिवारी माझ्या ऑफिसचा मित्र मनीष येतो आहे आपल्या घरी, विनीतने हळूच जागृतीला सांगितलं. अच्छा, येऊ दे ना. असे मित्र वगैरे घरी आली पाहिजेत. माणसाने कसं सोशल असावं. नाहीतर हल्ली तुला फार मित्र नाहीत. मनीष त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन येतो आहे. तुझी पण ओळख होईल. अच्छा, म्हणजे सिंगल आहे का तुझा मित्र? चालेल ना, मी झक्कास जेवण करून ठेवते. नाही, कशाला उगाच तुला त्रास. मी बरेच दिवस त्या दोघांना घरी या म्हणत होतो. चांगलं कपाल आहे. दोघे लग्न करणार आहेत लवकर.
अच्छा, हो हो, नक्की आण. तुझ्या मित्राची भेट पण होईल माझी, जागृती म्हणाली. प्लॅन सक्सेस होत असल्याचे पाहून विनीतच्या मनात गुदगुल्या होऊ लागल्या. ठरल्या प्लॅनप्रमाणे मनीष आणि स्वीटी विनीतच्या घरी आले. विनीतने त्या दोघांची बायकोबरोबर ओळख करून दिली. जागृती हा माझा मित्र मनीष आणि त्याची होणारी बायको स्वीटी. अरे वा, थेट होणारी बायको. मग काय, दोघे लग्न करणार आहेत. खूप कमिटेड कपल आहे. पण बघ ना, दोघांच्या प्रेमात किती अडचणी आहेत. कसल्या अडचणी? अगं, हा मराठी, ती बंगाली. तिच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध आहे. तिचे भाऊ तर एवढे डेंजर आहेत की दोघे कुठे दिसले तर भर रस्त्यात दोघांना बदलून काढतील. अरे हे काय विरोध आजच्या काळात. किती मस्त कपल आहे आणि स्वीटी बंगाली असून किती छान मराठी बोलते ना. मॅडम, आता जन्मच मुंबईचा तर मराठी येणारच ना, स्वीटी म्हणाली. मला मॅडम काय म्हणतेस, जागृती म्हणत जा. लग्नाच्या आधी आम्ही दोघेसुद्धा असेच लपून छपून फिरायचो, जागृती म्हणाली. हो नक्की, स्वीटी हसली. मला तुझा नंबर दे आणि संपर्कात राहू. आपलंच घर समज, कधीही येत जा. हे दोघे नसले तरी कधीही ये. हां नक्की. स्वीटी आणि जागृतीने एकमेकींचे नंबर एक्सचेंज केले. बायको जागृती आणि गर्लफ्रेंड स्वीटीचे हे बोलणं सुरू असताना विनीत आणि मनीष दोघांना आनंदाने उकळ्या फुटत होत्या. बायकोला उल्लू बनवून विनीतने गर्लफ्रेंडला घरात आणलेलं होतं. आता पुढचा प्लॅन खूप सोपा झाला होता. चल आपण किचनमध्ये जाऊ, मी पास्ता बनवते. दोघांना बसू देते, जागृती म्हणाली. हो चालेल. मग जागृती स्वीटीला घेऊन किचनमध्ये गेली. त्या दोघी जाताच विनीतने आनंदाने मनीषला टाळी दिली. काय भन्नाट प्लॅन आहे यार तुझा. बायको आणि गर्लफ्रेंडची ओळख करून दिली. माझे प्लॅन असताच असे भारी. आता पुढचं लवकर, मला कंट्रोल होत नाही. हो मित्रा, तुझी बायको घरी कधी नसणार आहे. अरे पुढच्या रविवारीच ती जाणार आहे तिच्या बहिणीकडे ठाण्याला. दिवसभर काय येणार नाही. मग तर मज्जाच. त्याच दिवशी स्वीटी आणि मी तुझ्या घरी येतो. मी हॉलमध्ये आणि तू स्वीटीला घेऊन बेडरूममध्ये. तुम्ही येणार ते सांगू का तिला, विनीतने विचारलं. नको आधीच नको सांगू. आता स्वीटीची आणि तुझ्या बायकोची ओळख झालेली आहे. आम्ही येतो असं सांगितलं तर ती आमच्या पाहुणचारासाठी जायचं कॅन्सल करेल आणि घरीच थांबेल. हो हे पण खरं आहे. मग कसं करायचं? तुझी बायको घरातून गेल्यावर आम्ही येऊन गेल्याचं तिला कळणार नाही आणि जर कळलं तरी मी स्वीटीसोबत आलो होतो असंच वाटेल तिला. अच्छा, एकदम मस्त. याचा एक फायदा सांगतो. तुझ्या बायकोला आता आमच्याबद्दल कळलं आहे. स्वीटीची ती मैत्रीण बनली आहे. रविवारी तुझी बायको नसताना स्वीटी घरात येईल. समजा बेडरूममध्ये किंवा बाथरूममध्ये स्वीटीची एखादी वस्तू, उद्या क्लिप, रुमाल, टिकली चुकून जरी राहिली तरी काही प्रॉब्लेम नाही. सांगता येईल स्वीटी आणि मनीष आले होते, स्वीटीची वस्तू राहिली. वाह क्या बात. नाहीतरी बायकांना लहानसा केस पण बरोबर दिसतो आणि मग महाभारत सुरू होतं. हो ना, म्हणून तर हा सुपर प्रो प्लॅन आहे. बायकोला गर्लफ्रेंडची ओळख करून देणारा मी पहिला माणूस असेल ना, हसत विनीत म्हणाला. आता पुढे तर बघ, तू लॉजवर न जाता तुझ्या गर्लफ्रेंडला घरी आणायचं. येस बॉस, मनीषच्या हातात टाळी देत विनीत आनंदाने म्हणाला. जागृती आणि स्वीटी किचनमधून आली. त्यांनी पास्ता आणि चहा बनवून आणला होता. सर्वांच्या गप्पा रंगल्या. थोड्या वेळाने मनीष आणि स्वीटी जायला निघाले. स्वीटी, मनीष ये जा कधीही घरी, जागृती म्हणाली. हो जागृती, थँक्यू, नक्की येऊ, स्वीटी म्हणाली. विनीच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. प्लॅननुसार सर्व तयारी झाली होती. आता रविवारची प्रतीक्षा होती. रविवारी गर्लफ्रेंड स्वीटीबरोबर स्वतःच्याच घरात तो मजा करणार होता. शनिवारचा दिवस. विनीत, तू पण चल ना ठाण्याला. तू देखील माझ्या बहिणीला भेटला नाहीस बरेच दिवस, जागृती म्हणाली. अगं जागू, एकच तर रविवार मिळतो आराम करायला. तू जाऊन ये बहिणीकडे, मी घरी आराम करेन मस्त. अरे पण दिवसभर बोर नाही का होणार? कसा बोर होईन? भारत न्यूझीलंड मॅच आहे, फ्रीजमध्ये बिअरचा स्टॉक आहे. मस्त मॅच बघणार. झोमॅटोवरून मिनी पंजाबची तंगडी कबाब मागवणार आणि मस्त ताणून देणार. हां, तर असा प्लॅन दिसतोय. पण बिअर कमीच प्या साहेब, तुला हल्ली एकाच बिअरमध्ये चढते. अगं डॉक्टर म्हणाले नाही का, स्टोनसाठी बिअर चांगली आहे. पुरे ते समर्थन. बरं, मी जाताना जेवण बनवून जाईन. अगं नको, कशाला उगाच त्रास. म्हटलं ना झोमॅटोवरून मागवेन की मुर्ग मुसल्लम करी. ठीक आहे, तू कर एन्जॉय, पण घर नीट आवरून ठेव, नाहीतर रात्री मी आली की सगळीकडे पसारा केलेला असशील. हो डार्लिंग, तू घरी आल्यावर तुला घर एकदम चकचकीत दिसेल. आपला प्लॅन सक्सेस होत असल्याचे पाहू
विनीतच्या मनात गुदगुल्या होत होत्या. त्याला उद्याची रंगीत स्वप्ने पडू लागली. रविवारचा दिवस उजाडला. सकाळी 9 वाजता जागृती ठाण्याला जायला निघाली. तिने विनीतला पुन्हा खूप साऱ्या सूचना दिल्या. ती कधी जाते एकदाची याची विनीत वाट बघत होता. शेवटी जागृती ठाण्याला जायला निघाली. विनीत तिला थेट ओलामध्ये बसवून ती दूर जाईपर्यंत बघत होता. ती जाताच घरात तो आनंदात उड्या मारत आला. ठरल्या प्लॅननुसार 10 वाजता मनीष स्वीटीला घेऊन येणार होता. विनीतने बेडरूम आवरून घेतली. एअर फ्रेशनर मारून रूम सुगंधित करून घेतली. त्याचा मित्र मनीष हॉलमध्ये बसणार होता आणि विनीत स्वीटीला घेऊन बेडरूममध्ये. आपल्याच घरात स्वीटीबरोबर रोमॅन्स करायला मिळणार या कल्पनेने विनीतच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. 10 वाजले. मनीष स्वीटीला घेऊन विनीतच्या बिल्डिंगजवळ आला. बिल्डिंग खाली सिक्युरिटी गार्ड होता. दोघांनी आपल्या खऱ्या नावाने एंट्री केली. सिक्युरिटीने विनीतच्या घरी इंटरकॉमद्वारे फोन लावला. साहब, कोई 2 लोग मिलने आए हैं, तो म्हणाला. हां, भेज दो, मेरे गेस्ट आहे. सिक्युरिटीने दोघांना आत सोडलं. त्यांच्या स्वागतासाठीच विनीत तयारच होता. त्यांनी बेल मारण्याच्या आतच विनीतने दार उघडलं. बघ, झाला की नाही प्लॅन सक्सेस, आज शिरताच मनीष विनीतला म्हणाला. मान गए बॉस, काय प्लॅन बनवला आहे? तुझी मजा आहे, पण मी काय करू दिवसभर हॉलमध्ये? अरे मन्या, फ्रीजमध्ये तुझ्या आवडीची भरपूर बिअर आहे आणि मॅच आहे इंडिया न्यूझीलंडची, ती बघ, विनीत म्हणाला. ठीक आहे, आता मित्रासाठी एवढं करावंच लागणार. आता काही क्षणांचा अवधी होता. ते तिघे हॉलमध्ये औपचारिक बोलत असताना एवढ्याच जागृतीचा फोन आला. आईला आता काय झालं, हिने का फोन केला, असा विचार करत विनीतने फोन उचलला. हॅलो जागो, बोल ना डार्लिंग. घरात कुठल्या मुलीला आणले? जागृतीचा आवाज चढला होता. ते ऐकून एका क्षणात विनीत गोठल्यासारखा झाला. त्याला घाम फुटला. काय, कुणी नाही, तो थरथरत म्हणाला. खोटं बोलू नको, आताच एक मुलगी आपल्या घरात आली आहे, लाल टी शर्ट आणि जीन्स घातलेली. जागृतीने कडक आवाजात विचारलं. जागृतीला कसं कळालं? विनीतला चक्कर द्यायची बाकी होती. विनीतची अवस्था बघून मनीष पुढे आला. त्याने पटकन विनीतच्या हातून फोन घेतला. नमस्कार वहिनी, मी मनीष, स्वीटीला घेऊन आलो आहे. अय्या, तुम्ही अचानक कसे आलात? मला सांगितलं का नाही? मी थांबले असते ना घरी. जागृतीचा सूर नरमला होता. नाही वहिनी, आमचं देखील अचानक ठरलं. म्हटलं कुठे जायला जागा नाही तर विनीतकडे जाऊ. त्याला देखील आधी सांगितलं नव्हतं. आता आलातच आहात तर निवांत बसा, मी जेवणाची ऑर्डर करते. नाही वहिनी, तुम्ही कशाला त्रास, आम्ही जाऊ थोड्या वेळाने. हे घ्या, मनीषशी बोला. आणि त्याने फोन विनीतच्या हातात दिला. हेव्हा ना मनीषच्या जीवात जीव आला होता. अगं पण मला माहीत नाही, हा मनीष अचानक त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन आला होता. ठीक आहे ना, हरकत नाही. बघ, त्यांना काही हवं नको ते. बरं झालं तुला कंपनी मिळाली. थोडक्यात वाचलो म्हणून मनीषचा जीव भांड्यात पडला होता. अगं जागू, पण तू असं काय म्हणालीस थेट कुठल्या मुलीला आणलं घरात? तुला माहिती आहे ना की मी ते सर्व सोडले कधीच. आणि तुला कसं कळलं घरात कोणी आलं ते? मला आपल्या सिक्युरिटीने सांगितलं. त्याला मी सांगून ठेवलं होतं, घरात कोणी आलं तर मला कळवत जा. पण त्याने दोघे आल्याचं सांगितलं नाही, फक्त एक मुलगी आल्याचं कळवलं. अर्धवट आहे. चल बाय, तुम्ही तिघे निवांत बसा. जागृतीने फोन ठेवला. त्या धक्क्यातून विनीत सावरला नव्हता. कमॉन विनीत, तुझ्या लक्षात आलं का मी असा प्लॅन केला? तुझ्या बायकोने तुझ्या बिल्डिंगच्या सिक्युरिटीला जासूस बनवलं होतं. तरी बरं, आपण व्यवस्थित प्लॅन केला, त्यामुळे तुझ्या बायकोला काही शक आला नाही. खरंच यार, नाहीतर मी मेलोच असतो. विनीतने सुटकेचा निश्वास सोडला. आत्ता कुणाचं काही टेन्शन नाही, विनीत म्हणाला. आणि तुझा फोन सारखा वाजत राहतो, ठेव त्याला हॉलमध्ये आणि जा तुम्ही आत, मनीषने सांगितले. विनीतने फोन सायलेंट मोडवर टाकून हॉलमध्ये ठेवला आणि स्वीटीला घेऊन बेडरूममध्ये गेला. आता मनीष हॉलमध्ये एकटा होता. त्याने फ्रीजमधून बिअर काढली. किचनमध्ये काही चकना मिळते का ते बघत होता. समोरच बरणी चकली, चिप्स आणि शेंगदाणे होते. ते एका प्लेटमध्ये घेतले आणि हॉलमध्ये बसला. बिअरचे एक एक घोट घेत निवांतपणे टी व्हीवर मॅच बघत होता. बेडरूममध्ये विनीत आणि स्वीटीचा प्रणय सुरू होता. आता त्यांना डिस्टर्ब करायला कोणी नव्हतं. 1.5-2 तास झाले असतील. मनीषच्या 3 बिअर रिचवून झाल्या होत्या. त्याला आता सिगारेटची तलप लागली होती. तो बेडरूमच्या दाराजवळ गेला आणि बाहेरूनच विचारलं, विन्या, सिगरेट आहे का रे घरात? अरे मी घेत नाही, मग कशाला ठेवू? पण मला हवे आहे की, कुठे मिळेल? एक काम कर, नाक्यावर जा, दरवाजाजवळ माझ्या बाईकची चावी आहे, ती घे आणि जा, पण लवकर ये. काय करू लवकर येऊन?
तुझं सुरू आहे ना मस्त आतमध्ये, गप रे तू. ठीक आहे येतो, तसाही कंटाळा आला आहे, भारत पण मॅच हारतो आहे. आणि एक घराची चावी पण घेऊन जा, चावीनेच दार उघड, बेल मारून मला डिस्टर्ब नको करू. हो हो बाबा, कर तू मज्जा, जा रे तू, बाय, विनीतने आतूनच ओरडून सांगितलं. मनीषने घराची चावी खिशात घातली आणि बाईकची चावी घेतली. एव्हाना 3 बियर पिऊन तो तसाच डुलत होता. मनीष बिल्डिंगच्या खाली उतरला, बाईक चालू केली. पोटात बियर खिदळत होती. बाईकचा वेग वाढवला आणि नाक्यावर सिगरेट कुठे मिळते का ते बघण्यासाठी निघाला. पण नेमकी त्यावेळेस पोलिसांची नाकाबंदी सुरू होती. भरधाव वेगाने बाईक चालवणारा मनीष पोलिसांच्या नाकाबंदीत सापडला. ठाण्याला बहिणीकडे गेलेल्या जागृतीचं मन लागत होतं. घरात विनीचे पाहुणे आणि आपण घरात नाही हे आठवून जागृती अस्वस्थ होत होती. विनीतच्या मित्राचा पाहुणचार नीट करेल की नाही याची तिला चिंता वाटत होती. काय चाललं हे विचारायला तिने विनीतला फोन केला, पण विनीतचा फोन हॉलमध्ये होता आणि तो सायलेंट मोडवर टाकला होता, त्यामुळे केवळ रिंग होत होती. इथे बिअर पिऊन झिंगलेल्या मनीषने पोलिसांची हुज्जत घालायला सुरुवात केली. माहीत नाही का मी कोण आहे, दाखवू का, लावू का फोन, मनीष नाकाबंदीवरील हवालदारला म्हणत होता. ते ऐकताच तिथे असलेला पोलीस अधिकारी शिंदे आला. कुणाला फोन लावणार, लावच, साल्या दुपारी दारू ढोसून येतो आणि शहाणपणा शिकवतो, तो पोलीस अधिकारी म्हणाला. एव्हाना 2 पोलिसांनी मनीषला गाडीवरून खिचून उतरवलं. आता मनीषला जाणीव होऊ लागली. दारूच्या नशेत त्याने पोलिसांशी पंगा घेतला होता. त्या शिंदे नामक पोलीस अधिकाऱ्यांना विनीतचा फोन काढून घेतला होता. बसवा रे याला चौकी, जिरवू याची, एक तर दारू पिऊन आलाय आणि वर आमच्यावर दादागिरी करतोय. या अनपेक्षित प्रकाराने मनीष पारशुद्धीवर आला. एवढ्याच जागृतीचा फोन मनीषला आला. विनीत फोन उचलत नसल्याचे जागृतीचा विनीतला फोन केला होता. जागृतीचा फोन आल्याचे पाहून मनीषला धोक्याची जाणीव झाली, पण पोलिसांनी तो फोन कट केला आणि स्विच ऑफ केला. साहेब असं करू नका, काही देऊन घेऊन मिटवून टाका, मी फाईन भरतो पण मला जाऊ द्या, नाहीतर खूप वाट लागेल. घेऊन देऊन मिटवून टाका, ते ऐकून पोलीस अधिकारी शिंदे भडकलाच. लाच देतोस काय रे साल्या, आधी दादागिरी आणि आता लाच, तू बस इथेच, तुला फोन पण मिळणार नाही आणि जाता पण येणार नाही, तुझ्यासारख्यांचा मात चांगलाच उतरवता येतो मला. जागृतीचा फोन येऊन गेला. नक्की ते घरी येत असणार, आता विनीत मेला, दोन्ही हात डोक्याला लावून मनीष म्हणाला. विनीत फोन उचलत नाही आणि मनीषचा फोन बंद येतोय हे पाहून जागृतीची काळजी वाढली. ती तडक घरी येण्यासाठी निघाली. रविवार असल्याने ट्रॅफिकही नव्हती. ती लवकर घरी पोहोचली. जागृती बिल्डिंग खाली आली. धावत ती लिफ्टमधून वर आली. तिच्याकडे असलेल्या चावीने दार उघडलं. बेडरूममध्ये प्रणयात दंग असलेल्या विनीतला दार उघडल्याचा आवाज विनीतला आला. मनीष आला असेल असे त्याला वाटले. तो निर्धास्त होता. जागृतीने हॉलमध्ये पाहिलं. TV सुरू होता. टेबलावर बिअरच्या बाटल्या होत्या. विनीत, मनीष आणि स्वीटी गेले कुठे ती मनात विचार करत होती. तिने पाहिलं तर बेडरूमचं दार बंद होतं. तिने हलके दार ठोठावलं. आतून आवाज आला, काय रे मन्या, तुला शांत बसता येत नाही का डिस्टर्ब करतो, मनीष म्हणाला. जागृतीला कल्पना आली. तिचा चेहरा रागाने लालबंद होऊ लागला. तिने पुन्हा जोरजोरात दार ठोकायला सुरुवात केली. विनीतने कमरेला टॉवेल गुंडाळला आणि दार उघडलं. समोर जागृती. या अनपेक्षित प्रकाराने त्याची बोबडी वळाली. चेहरा पांढरा फटक पडला. रागाने लाल झालेल्या जागृती विनीतला ढकलत आत गेली. तिला पाहून स्वीटीने खसकन अंगावर चादर ओढली. विनीत थरथर करत होता. जागृतीचा चेहरा लाल झाला होता. विनीची चोरी पुन्हा एकदा पकडली गेली होती. घरात गर्लफ्रेंड आणण्याचा प्लॅन विचका झाला होता. कहाणी समाप्त. जर आपल्याला ही कथा आवडली असेल मित्रांनो, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मराठी स्टोरी या चॅनलला. धन्यवाद मित्रांनो.